सकाळी सकाळी कुठच्याही गावात फिरणं फारच छान वाटतं. हे सुंदर भरगच्च जंगल. कर्नाटकामध्ये काही गावं अशीच आहेत. हा हायवे असतो. हायवेच्या एका साईडला गाव असतं. 100-200 पासनं 1000-5000 घरांचं गाव असतं. आणि हा एका साईडला जंगल आणि एका साईडला गाव आणि मधून जाणारा हा रस्ता. घरासमोर अशा नारळी पोफळींच्या बागा. त्या नारळी पोफळींमध्येच वेलची, दालचिनी, लवंग, फणस अशी मिश्र शेती करतात. हे प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन आणि पिण्याच्या पाण्याची विहीर. या घरासमोर नाही दिसत आहे, पण प्रत्येक घरासमोर बऱ्यापैकी दिसते. असंच एखादं घर दिसलं की नक्की दाखवतो. लगेचच शेजारच्या घरासमोर मला तुळशी वृंदावन आणि पिण्याच्या पाण्याची विहीर दिसली. मी हे सकाळीच एकटीच बाहेर पडली आहे. वॉकिंग बरोबर छान फ्रेश हवाही मिळतीये शरीराला. रस्त्याच्या बऱ्याच खालतीही घर आहेत. त्यामुळे रस्त्याच्या शेजारून स्वतःच्या घरी जायला रस्ता वगैरे करून घराच्या पुढे तुळशी वृंदावन विहीर आणि तसंच घराच्या पाठीमागे गोठा असतो प्रत्येकाचा. गायी आहेत. एक थोड्या वेळाने दाखवीन त्याचं पण गायी. ह्या गृहिणी बघा झाडांना पाणी घालतायत. हा रस्ता असा छान जंगलात जातो. तिथे गाव, देऊळ किंवा जंगल असे काहीसे असावे. असं म्हणतात की या जंगलामध्ये रक्तचंदनाची झाडे खूप होती, पण ती जे मध्ये प्रकरण झालं बऱ्याच वर्षापूर्वी, स्मगल होत होती. हे 2019ला एवढा पोर्शन होता रिस्ट्रिक्टेड. 2020मध्ये हा एवढा झाला आणि 2024ला हा एवढाच राहिलाय. हे देऊळ असावं. बघूया आज जाता येते का.
ते गृहस्थ काही बोलले नाही म्हणजे आज जाता येईल. उतरत्या ठिकाणी छान हिरवळ आणि दव असताना हळूवार पावलं टाकत उतरणे मजेशीर गोष्ट आहे. देऊळ बंद दिसतंय. या घंट्यात मे बी पर्सनल प्रॉपर्टी किंवा गावातलं देऊळ असावं. देऊळ कोणाचं हे काही कळलेलं नाही आहे कारण दरवाजा लॉक्ड आहे. छान सभा मंडप आहे. आतमध्ये गाभारा आहे. ही छान विहीर आहे. देवळाची असेल. याला मी आलेली इथे आवडत नाही आहे असं दिसतंय कारण न विचारता न परवानगी काढता आली आहे. विहिरीत पाणी आहे की नाही? आहे. खोल पाणी आहे विहिरीत. हे दुमजली कौलारू घर. अशा हा सकाळ सकाळी सुंदर आणि शांत दिसणाऱ्या छोट्याशा गावाचा प्रवास आहे. या हायवेवरनं गाड्या खूप जबरदस्त स्पीडने जातात. आता गाड्या येत आहेत बघा. चला मंडळी, कर्नाटकातल्या दासनगद्दा या गावातल्या खेड्याची एक छोटीशी झलक. खेडं अजिबात म्हणता येणार नाही. व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीटची घरं आहेत पण स्टील घरं जरी सिमेंट कॉन्क्रीटची असली तरीही बाकी सर्व काय म्हणतात त्याला की निसर्गापासून घ्यायचं आणि निसर्गाला परत द्यायचं, याच प्रक्रियेतनं ही सगळी माणसं इथे राहत असतात. हां, थोडंफार सुखसोयी आणि किंवा प्रिकॉशनसाठी काही गोष्टी बांधलेल्या आहेत ह्यांनी. कचऱ्यासंबंधी असे बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. तर कानडी भाषेत असल्या कारणाने मला तर काही कळत नाही आहे, पण चित्रांवरनं तरी समजतं आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला.